नमस्कार बांधवांनो, मी कुमारेश. मी एक दारुड आहे. हाय कुमार भाऊ. हाय हाय कुमार भाऊ. हाय हाय मित्रांनो, परमेश्वराची अद्भुत कृपा आहे. अल्कोहोलिक अनॉनिमसचा अलौकिक कार्यक्रम आहे. तुम्हा सर्व बांधवांची, भगिनींची, मित्रमैत्रिणींची जगभरातून मला साथ आहे, माझ्यासाठी प्रार्थना आहेत आणि माझ्या पत्नीचं वन डे ॲट अ टाईममध्ये मला सहकार्य आहे. त्यामुळं मित्रांनो, दारूच्या पहिल्या घोटापासून लांब राखला गेलो. मी माझ्या बळावर, कुणा माणसाच्या बळावर, कुठल्याही मानवी शक्तीच्या किंवा मानवनिर्मित शक्तीच्या सामर्थ्यानं, कुठल्याही जगिक तत्त्वज्ञान किंवा विचारसरणीच्या आधारानं दारूच्या पहिल्या घातक घोटापासून लांब राखला जाऊ शकत नाही. कारण माझा आजार भयानक आहे. धूर्त, कावेबाज, घोटाळ्यात टाकणारा, प्रबळ, कारस्थानी, सातत्यानं वाढत जाणारा, कोणत्याही क्षणी धोबी पछाड देणारा आणि माझ्या मरणाबरोबरच संपणारा असा माझा आजार आहे मित्रांनो. आणि म्हणून मला लांब राखलं जावं लागतं. मला लांब राखलं जावं यासाठी मी मदत मागावी लागते. पण या आजाराचा भयानक भाग असा आहे की मला कोणाच्या मदतीची गरज नाही. मी ओके आहे, मी व्यवस्थित आहे, आय एम ओके, अशी एक विचित्र भावना दारू पीत असताना पण आणि पहिल्या घोटापासून लांब राहिल्यानंतर देखील माझ्या मनामध्ये सातत्याने येत असते. आय एम ओके. आणि ह्याच आय एम ओके या भूलभुलैयामध्ये राहून मित्रांनो, दारू पीत असताना किंवा पहिल्या घोटापासून लांब राहिल्यानंतर देखील उपयोगी माणूस आणि उपयुक्त नागरिक म्हणून जगण्यासाठी जे आवश्यक असतं ते मला मिळू शकत नाही. आणि मग उपयोगी माणूस आणि उपयुक्त नागरिक बनण्यासाठी मला काय गरजेचं आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा मला वैयक्तिक हतबलतेची कबुली देणं गरजेचं आहे. वैयक्तिक पराभवाची कबुली देणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर मित्रांनो, ती कबुली मी मनापासून दिली पाहिजे. माझ्या स्वतःसाठी दिली पाहिजे. घरच्यांच्यासाठी, दारच्यांच्यासाठी, मित्रासाठी, कामासाठी, पैशासाठी, प्रतिष्ठेसाठी, इतर कुठल्याही गोष्टीसाठी माझी हतबलता असता कामा नये. माझी हतबलतेची कबुली इतर कुठल्या कारणासाठी असता कामा नये. माझी हतबलतेची कबुली माझ्या स्वतःच्यासाठी असायला हवी. आणि म्हणून अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या या कार्यक्रमाला स्वार्थी कार्यक्रम म्हणतात, सेल्फिश प्रोग्रॅम. कारण माझ्यासारखा दारुडा हा स्वार्थी असतो, आत्मकेंद्रित असतो, अहंकारी असतो, अप्रामाणिक असतो. आणि म्हणून 12 पायऱ्यांचा हा सुंदर असा कार्यक्रम दारुड्यांनी दारुड्यांच्यासाठी, दारुड्यांच्या सोबतीनं बनवलेला आहे. अर्थात तो मी स्वीकारला तर त्याचा मला उपयोग आहे. जर नाही स्वीकारला तर मी कोरडा मद्यपी म्हणूनच आयुष्यभर जगत राहतो. माझा अहंकार कुरवाळत राहतो, स्वार्थ साधत राहतो, अप्रामाणिकपणानं वागत राहतो. खोटी विनम्रता माझ्यामध्ये येते. पण भीती, निराशा, खिन्नता, अपराधीपणाची भावना, आत्मतिरस्कार, स्वतःचा तिरस्कार, ह्या चिकट दलदलीत मी लोळत राहतो. आणि ती दलदल मला आवडायला लागते. दारू पीत असताना पण तीच दलदल मला आवडत होती. मी पाप बिचारा, मी पाप बिचारा, मी पाप बिचारा, मी माझ्यावर किती अन्याय झाला, माझ्यावर किती जुलूम झाला, एवढ्याच गोष्टीमध्ये मी लोळत राहतो. त्याला अल्कोहोलिक्स अनॉनिमस चिकट दलदल असं म्हणतं. आणि त्या चिकट दलदलीत जसं डुक्कर दलदलीत लोळत राहतं, तर अल्कोहोलिक्स अनॉनिमस मला डायरेक्ट डुक्कर म्हणत नाही. पण त्या दारुड्यानं कळलं होतं की हे जे चिकट दलदलीत लोळणं जे असतं ती डुकराची वृत्ती असते. कितीही स्वच्छ करा, कितीही साफ करा, कितीही त्याला चांगलं अन्न खाऊ घाला, कितीही त्याला मोती चारा, तरी पण ते जातं. आणि भीती, निराशा, खिन्नता, अपराधीपणा, आत्मतिरस्कार, अहंकार, स्वार्थ, भपकेबाजी,
स्वतःला श्रेष्ठ समजणं, आकर्षणाचं केंद्र बनणं, चढाईखोरपणा, बढाईखोरपणा, चहाडखोरपणा या परस्पर विरोधी अहंकारातून निर्माण झालेल्या परस्पर विरोधी भावनांच्या चिकट दलदलीत माझ्यासारखा दारुडा लोळत राहतो आणि त्यातून कितीही त्रास होत असला तरी ते विकृत असं त्रासदायक समाधान घेत राहतो घेत राहतो घेत राहतो. म्हणून पायऱ्यांचा कार्यक्रम दिलेला आहे. पहिली पायरी, दुसरी पायरी, दुसऱ्या पायरीत मनाच्या तयारीची किल्ली, तिसऱ्या पायरीत मनाच्या तयारीच्या किल्लीनं दरवाजा उघडायचा आणि श्रद्धा ही गिफ्ट, श्रद्धेची देणगी मिळवायची, विनयशीलता प्राप्त करून अंतःकरणात ठेवून, म्हणजे स्वतःचा आणि सभोवतालच्या व्यक्तिस्थिती परिस्थितीचा, त्याचबरोबर या पूर्ण कार्यक्रमाचा जसा आहे तसा स्वीकार करणं म्हणजे विनयशीलता आहे. मला हवा तसा मी माझ्या कार्यक्रमात 12 पायऱ्यांच्या कार्यक्रमात बदल करेन आणि मला हवा तसा मी वागेन आणि मला हवा तसा मी जगेन आणि मी स्वतःची पाठ ठोकून घेईन आणि मग मी कधीतरी ओल्ड टायमर होईन आणि इतरांच्यावर आवाज काढत फिरेन. याला काही उपयोग नाही आहे. याचा काही कार्यक्रम संपूर्ण स्वीकारायचा आहे. संपूर्ण. अल्कोहोलिक्स अनॉनिमस सांगतं, आमच्या मार्गाने जे लोक प्रामाणिकपणे जातात त्यांना क्वचितच अपयश आलेले आम्ही पाहिले आहे. ज्यांच्यामध्ये सुधारणा होत नाही ते असे लोक की जे या साध्या सुध्या कार्यक्रमाचा संपूर्णपणे स्वीकार करीत नाहीत. बहुशः मानसिक दृष्टीने स्वतःशी प्रामाणिक राहणे ज्यांना जमत नाही त्यांच्यापैकीच हे लोक असतात आणि ही माणसे दुर्दैवी असतात, जन्मतःच तशी असतात. असं माझ्याबद्दल लिहून ठेवलेलं आहे कुमारेस नावाच्या दारुड्याबद्दल. आणि मग कुमारेसला परत एक गोष्ट विचार करायला लागते. म्हणजे काय? कुमारेसला परत प्रश्न विचारावा लागतो, कुमारेस असा तू आहेस का दुर्दैवी, भिकारी, जन्मापासूनच भिकारी भुक्कड आहेस का? कार्यक्रम स्वीकारूच शकत नाहीस का? का स्वीकारू शकतोस? पूर्ण प्रामाणिकपणा आहे का तुझ्याकडं का नाही आहे? संपूर्णपणानं कार्यक्रमाचा स्वीकार केलायस का नाही आहे? ज्या ज्या वेळेला कार्यक्रम स्वीकार करून कार्यक्रमाचं आचरण करायला सुरुवात केल्यानंतर जर माझा अहंकार उफाळून येत असेल, जर माझ्या मनात मोठेपणाच्या स्वार्थाची भावना येत असेल, जर मी माझ्या स्वतःची उच्च शक्तीची आणि सभोवतालच्या दारुड्या भावा बहिणींची मित्रमैत्रिणींची अप्रामाणिक असेल, जर माझं पोटात एक आणि ओठात एक असेल, जर मी स्वतःच फक्त विचार करत असेल आणि सभोवतालच्या इतरांचा म्हणजे दारुड्या भावा बहिणींचा मित्रमैत्रिणींचा धिक्कार करत असेल मनातल्या मनात, तर मी अजूनही त्या चिकट दलदलीत लोळत आहे आणि त्याचं दुःखदायक समाधान, विकृत समाधान मी भोगतोय असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे मी अप्रामाणिक आहे. सिंपल साध्या शब्दामध्ये. अल्कोहोलिक्स अनॉनिमस फार सभ्य शब्द वापरतं आणि त्यात मला दिसतात कुमारेससाठी काय दिसतात. कुमारेस ह्या चिकट दलदलीत लोळतो का? मग चिकट दलदलीत लोळणारा कोण असतं? डुक्कर. मग कुमारेस तू डुक्कर आहेस का त्याला चिकट दलदलीत लोळणारा? हे कुमारेसने स्वतःला विचारायचं. कुमारेसने स्वतःला विचारलं आणि मित्रांनो 21 मार्च 2022ला कुमारेसच्या लक्षात आलं परमेश्वराच्या कृपेनं की कुमारेस हा त्या चिकट दलदलीत लोळणारा आणि विकृत दुःखदायी समाधान मिळवणारा असा एक डुक्कर आहे. आणि मग मित्रांनो कार्यक्रमाची दृष्टी बदलली. कार्यक्रमाबाबतीतली तो संपूर्ण घ्यायला पाहिजे म्हणून परत पहिल्या पायरीपासून कार्यक्रम घेतला. त्याच्या आधी 2 वेळेला घेतला होता. तो कसा घेतला होता? अर्धवट घेतला होता. आणि त्यामुळे मित्रांनो फरक काहीच पडलेला नव्हता. मी फक्त दारूच्या पहिल्या गोटापासून लांब होतो, पण माझ्या वागण्या बोलण्यात विचार करण्यात काही फरक नाही. माझ्या इच्छा कल्पना स्वप्न यात काही बदल नाही. त्यामुळं मला तो स्वीकारावा लागला. आपण 4थ्या पायरीवर आहोत. 4थ्या पायरीमध्ये मित्रांनो कशासाठी आहे 4थी पायरी? तर 4 गोष्टींच्याकडे मला लक्ष द्यायचं आहे. त्या 4 गोष्टी निसर्गानं, उच्च शक्तीनं म्हणा, हायर पॉवरनी म्हणा, निसर्गानं म्हणा, कोणत्या 4 गोष्टी मला नैसर्गिकरित्या जन्मतःच दिलेल्या आहेत? माणूस म्हणून कोणत्या 4 गोष्टी दिलेल्या आहेत? 1 लैंगिक संबंधाच्या इच्छा, 2 भावनिक सुरक्षितता, 3 भौतिक सुरक्षितता,
आणि चौथी सहवास म्हणजे समाजशीलता. वंशवेल वाढवण्यासाठी लैंगिक संबंधाची इच्छा, नातेसंबंध जपण्यासाठी भावनिक सुरक्षितता, उदरनिर्वाहासाठी जीवनयापन चालवण्यासाठी भौतिक सुरक्षितता आणि समाजात एकत्र राहण्यासाठी सहवास, अशा 4 प्रकारच्या प्रवृत्ती बेसिक इन्स्टिंक्ट, नॅचरल इन्स्टिंक्ट माझ्यासारख्या माणसाला दिलेल्या आहेत. त्या जशा सर्वांना इतर माणसांना दिल्यात तशाच मला पण दिल्यात. पण मग इतर माणसांच्या मध्ये जे दारू पित नाहीत किंवा जे संयमित मद्यपान करतात, 1-1.5 पेग झाला की उठतात, बायका पोरांच्या बरोबर मस्त टीव्ही बघतात, फिरायला जातात, गप्पा गोष्टी करतात, पोरांचा अभ्यास घेतात, बायकोला काय हवं नको ते बघतात आणि छानपैकी एकत्र जेवतात आणि वेळेवरती झोपतात. सकाळी उठून परत वेळेवरती आपला दिनक्रम सुरू करतात. अशा लोकांच्या मध्ये जे आहे तेच माझ्यामध्ये आहे. या 4ही प्रवृत्ती माझ्यामध्ये आहेत. पण आपण जे पाहिलं त्याप्रमाणे माझ्या या सहज प्रवृत्ती सैरभैर झालेल्या आहेत. सैरभैर होणं म्हणजे काय? एखादं वासरू किंवा खोंड असतं, खोंड, बैल खोंड, ते ज्या वेळेला गोऱ्हा म्हणतात, त्याला गोऱ्हा, लहान वासरू, बैल लहान असतो त्यावेळेला त्याला काय म्हणतात? खोंड, गोऱ्हा म्हणतात काही ठिकाणी. ते खोंड जसं कानात वारं शिरल्यानंतर मार रानावरती सैरावैरा धावत सुटतं, पळत सुटतं, त्याला कंट्रोल करणं अवघड होतं. तसं सैरावैरा माझ्या नैसर्गिक प्रवृत्ती धावतात, सैरभैर होतात. काय करून काय नको काही कळत नाही. आणि हेच आमच्या विध्वंसक मद्यपानाचं मूळ कारण आहे, असं अल्कोहोलिक कारण मग ठामपणानं सांगतात. आणि मग अहंकाराच्या 2 बाजू सांगितल्यात. माझ्यातला जो अहंकार असतो, माणसातला जो अहंकार असतो, तो 2 प्रकारचा असतो. एक तर नकारात्मक असतो आणि दुसरा म्हणजे अति आत्मविश्वासाचा असतो. अहंकाराची 2 बाजू असतात. भीती, निराशा, खिन्नता, अपराधीपणा आणि आत्मतिरस्कार, ही एक बाजू झाली. आणि दुसरी बाजू आत्मयोग्यता, मी श्रेष्ठ, भपकेबाजी, आकर्षणाचं केंद्र बनणं, स्वतःला श्रेष्ठ समजणं, या दोन्ही अहंकारातूनच निर्माण होणाऱ्या गोष्टी आहेत, असं अल्कोहोलिक्स अनॉनिमस सांगतं. आणि मग इथं कुमारेसला प्रश्न विचारावा लागतो की माझ्या कुमारेस तुझ्या नैसर्गिक प्रवृत्ती ज्या आहेत त्या सैरभैर झाल्यात का? आणि ह्या अहंकाराच्या दोन्ही नाण्यापैकी तू कुठल्या बाजूला आहे? तर कुमारेसचं उत्तर पहिल्या प्रश्नाचं होतं, हो, सैरभैर झालेले आहेत. आणि कुमारेस कुठल्या बाजूला होता? कुमारेस कधी या बाजूला होता अहंकाराच्या, कधी त्या बाजूला होता. म्हणजे कुमारेस हा एक चुकलेल्या व्यक्तिमत्वाचा दारुड आहे. हे कुमारेसच्या लक्षात आलं बरं का. आणि ज्या क्षणी हे माझ्या लक्षात आलं ना मित्रांनो, त्या क्षणी असं झालं की थिजल्यासारखं झालं की अरे हे कसं काय सांभाळायचं कसं. कुमारेसची तरी पहिली थिंकिंग काय होती, विचार काय होता, अरे काय मी चांगलाच माणूस आहे, लई आयुष्यात चांगल्या गोष्टी केल्या. आणि प्रॅक्टिकली कुमारेसनं चांगल्या गोष्टी, खूप चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत, सर्वांच्यासाठी केलेल्या आहेत, मोठे मोठे प्रकल्प हाताळलेले आहेत, सगळं झालेलं आहे. सगळ्यांचं इतरांचं भलं बऱ्याच जणांचं केलेलं आहे कुमारेसनं. पण कुमारेसचं म्हणणं काय असतं की मी एक चांगला माणूस आहे, हो मी फार भला माणूस आहे, मी फक्त माझा प्रॉब्लेम जो आहे ना तो म्हणजे दारू. बघा, जरा जास्त दारू पिलो त्यामुळं फक्त, नाहीतर मी चांगला माणूस आहे, त्यामुळं मला कार्यक्रमाची गरज नाही, असं कुमारेसचं म्हणणं असतं. पण अल्कोहोलिक्स अनॉनिमस सांगतं, अरे कुमारेस, तू बिघडलेल्या व्यक्तिमत्वाचा माणूस आहेस, तुझ्यात व्यक्तिमत्व विकार आहे, बिघडलेल्या मानसिकतेचा तू माणूस आहेस, तुझ्या शरीरामध्ये ॲलर्जी आहे, तुझ्या मेंदूमध्ये एक घटक कमी आहे, तुझ्या मनाला अनाकलनीय ओढ आहे, तुझ्या विचारांच्या मध्ये या सगळ्या गोष्टीमुळे विकृती निर्माण झालेली आहे. आणि त्यामुळं कुमारेसनं स्वतःला कितीही समर्थन करायचा प्रयत्न केला, कार्यक्रम न घेण्यासाठी, चौथी पायरी न घेण्यासाठी किंवा चौथी पायरीत थातूरमातूर काहीतरी वर घेण्यासाठी कुमारेस अनेक सबबी देतो. त्यामुळं माझी मद्याची समस्या वगळता मी संपूर्ण जीवनभर चांगला भला माणूसच होतो. तर मग आता मी पहिल्या फुटापासून लांब राहिलोय, तर मला नैतिक ताळेबंदाची, नैतिक आढावा घेण्याची गरज काय, असा कुमारेसचा प्रश्न असतो. आढावा घेण्याचे टाळण्यासाठी आम्ही अन्यसुद्धा एका सबबीचा आधार घेतो, असं अल्कोहोलिक्स अनॉनिमस म्हणतं. आजच्या आमच्या चिंता आणि संकटे
अन्य लोकांच्या वागणुकीमुळे निर्माण झाल्याचा आम्ही ओरडा करतो. नैतिक ताळेबंद काढण्याची आवश्यकता खरोखरी त्या लोकांना आहे. आम्हाला ठाम विश्वास आहे की त्यांनी आम्हाला योग्य वागणूक दिली तर आम्ही ठीक होऊ. त्यामुळे आमचा राग सकारण म्हणजे योग्य कारणासाठी आणि समर्थन करण्यासारखा आहे असे आम्हाला वाटते. आमचे राग योग्य प्रकारचे आहेत. अपराधी आम्ही नाही, ते आहे. वाव. अल्कोहोलिक्स अनॉनिमस माझ्या चरित्र दोषांच्या पैकी एक महत्त्वाचा चरित्र दोष मला सांगतं. तो म्हणजे दुसऱ्यांना दोष देणं. दुसऱ्या व्यक्ती, दुसऱ्या स्थिती, दुसऱ्या परिस्थिती, दुसरी तत्व, दुसऱ्यांचे विचार, तिसऱ्यांची विचारसरणी, कधी कधी संस्था, संघटना, अशा सगळ्यांना मी दोष देत असतो. आणि सगळ्यात मोठा दोष मी देतो ते मला निर्माण करणाऱ्या उच्च शक्तीला देत असतो. कधी कधी मी माझ्या समूहातल्या बांधवांना पण देतो, भगिनींना पण देतो, कधी कधी सिस्टीमला देतो. दोष देणं, ब्लेमिंग, दुसऱ्यांना दोषी ठरवणं हा माझ्या आजारातला भयानक भाग आहे. आणि त्यामुळं आढावा घेण्याचं टाळण्यासाठी कुमारेसारखा दारुडा ही सबब सांगून रिकामा होतो. आज जी काही माझे प्रॉब्लेम्स आहेत ना, जी काही चिंता आहेत, काळज्या आहेत, जी काही कठीण परिस्थिती माझ्यासमोर आहे, जी काही संकट माझ्यासमोर आहेत, जो काही ताणतणाव माझ्या आयुष्यामध्ये आहे, त्याला कारणीभूत इतर लोकांची वागणूक आहे, मी नाही. माझी बायको तसं वागली म्हणून मी दारू पिलो. आजही माझी बायको सरळ वागत नाही, पण मी दारू पित नाही. त्यामुळं मला आढावा घेण्याची गरज नाही. माझ्या घरच्यांनी असं केलं, माझ्या दारच्यांनी असं केलं, माझ्या मित्रांनी असं केलं, माझ्या कामावरच्या लोकांनी असं केलं, कारण सांगायला, दोष लावायला मी तयार असतो. हा आजार आहे, खोलवर रुजलेला आजार आहे. अनेकदा मी हे पण म्हणतो की काय अल्कोहोलिक्स अनॉनिमस मधले बांधव मला अडवतात. येस, अल्कोहोलिक्स अनॉनिमस मधले बांधव कोण अडवतं? कुमारेसला अडवायचा प्रयत्न केला, कुमारेसनं कार्यक्रम घेतला. कोण अडवतं? ज्यांना कार्यक्रमाची चवच माहिती नाही आहे, ते कार्यक्रमाच्या विषयी उदासीन असतात. असू देत, तो त्यांचा विषय आहे. कुमारेस अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये का आणला गेला आहे? कारण काय आहे तर कुमारेसमध्ये स्वतःमध्ये बदल करण्याची कॅपॅसिटी यावी, स्वतःची ओळख कुमारेसला व्हावी याकरता. आणि त्यामुळे मित्रांनो, कुमारेसनं 21 मार्च 2022ला कार्यक्रम घेतला. कोणी मला सांगण्याची, ऑर्डर देण्याची, आणखीन कोणी मला कुरवाळण्याची वाट बघितली नाही. मला अंजारून, गोंजारून, कुरवाळून सांगावं अशी माझी अपेक्षा असते, नाही का? मी दारुड आहे. पण दुसऱ्यांदा ज्या वेळेला धोबी पछाड मिळाला फायनल, त्यावेळेला कुमारेसकडे थांबायला वेळच नव्हता. आणि मग कुमारेसनं कार्यक्रम घेतला. कार्यक्रम मी ज्या वेळेला कृतीत आणायला सुरुवात करतो त्याच वेळेला मला समजतो, तोपर्यंत समजत नाही. तोपर्यंत फक्त प्रवचन ऐकायचं अशी माझी अवस्था होती. त्यामुळं माझा राग हा योग्यच आहे अशी माझी धारणा असते. मित्रांनो, कार्यक्रम स्वीकारलेलाच नाही. पहिल्या पायरीत सांगितलेल्या गोष्टी माहितीच नाहीत मला. मग अशा वेळेला करायचं काय? टाळेबंदाच्या कामकाजाच्या या अवस्थेमध्ये आता कोण मदत करतं? इथं स्पॉन्सरचा महत्त्वाचा भाग असतो. जर स्पॉन्सर मिळाला तर. जर स्पॉन्सर मिळाला नाही तर काय करायला पाहिजे? स्पॉन्सर मिळेपर्यंत आयुष्य घालवायचंय का? कुमारेसचं वैयक्तिक उत्तर आहे, कुमारेस करता की कुमारेसनं थांबायचं नाहीये. नाही मिळाला कुमारेसला स्पॉन्सर, काय करणार? कुमारेसनं थांबून राहायचंय का सबब सांगून? ती पण कारणच आहे बरं का सांगायचं. दारुड्याला 16,000 कारणं असतात दारू पिण्यासाठी, आणि कार्यक्रमापासून लांब राहण्यासाठी 16 दोन्ही 32,000 कारणं असतात. कारण कार्यक्रम घेण्याची हिंमतच नसते. राग सोडावा लागेल, खोटं बोलणं सोडावं लागेल, दुसऱ्यांना दोष देणं सोडावं लागेल, अपराधीपणाची, ती खिन्नतेची, भीतीची चिकट दलदल सोडावी लागेल. कुमारेसला डुकरासारखं बोलायला आवडतं, विकृत आनंद घ्यायला आवडतो, त्या त्रासाचा, दुःखाचा, वेदनांचा. आपले दुःख कोरवाळत बसायला आवडतं कुमारेसला. हा दारुड्याचा आजार आहे माझ्यासारख्या. त्यामुळं
मार्गदर्शक नाही म्हणून मी कार्यक्रम घेतला नाही, हे कारण देण्यासाठी कुमारेसकडे वेळच नव्हता. इतकी खालची पातळी म्हणजे रॉक बॉटम कुमारेसनं गाठलं होतं. त्यामुळे कुमारेस वाटणे बघत बसला स्पॉन्सरची. 2 मोठे स्पॉन्सर माझ्यासोबत 24 तास होते आहेत. एक बिग बुक आणि दुसरं 12 पायऱ्या आणि 12 रूढी हे पुस्तक. 2 माझ्याकडे होते आणि मी कार्यक्रम घेतला. सुरुवात केली. काय सुरुवात केली? त्यात जे सांगितले ते करायचं. त्यात जे सांगितले ते करायचं. या ओळीत जे सांगितले ते करायचं. नाही पटलं तरी करायचं. नुकसान होते असं वाटलं तरी करायचं. मनाविरुद्ध असलं तरी करायचं. कारण कुमारेसला उपयोगी माणूस म्हणून, उपयुक्त नागरिक म्हणून जिवंत राहण्याची गरज होती आणि आहे. त्यामुळं वन डे ॲट अ टाईमच्या या कार्यक्रमात कुमारेसनं सुरुवात केली होती कार्यक्रमाला, ती स्पॉन्सर शिवाय केली होती. नंतर स्पॉन्सर वगैरे मिळाला परमेश्वराच्या कृपेने, ती गोष्ट वेगळी. पण इथं सांगितलेलं आहे की ज्यांना स्पॉन्सर अवेलेबल आहे त्यांनी काय करायचं आहे? त्यांच्यासाठी सूचना आहे की नैतिक ताळेबंदाच्या कामकाजाच्या या अवस्थेमध्ये, ही अवस्था कुठली आहे? गोंधळाची अवस्था. मला माहिती आहे, मला सगळं हे होतंय, मी आता पहिल्या गोटापासून लांब आहे, माझा काहीच दोष नाही, सगळा दोष इतरांचाच आहे, असं मी ज्या वेळेला इतरांच्यावरती ढकलून रिकामं होत असतो, माझा अहंकार कुरवाळत असतो, माझे दुःख, यातना, वेदना कुरवाळत बसतो आणि त्या चिकट दलदलीत लोळत बसतो, अशा माझ्या मानसिक अवस्थेसाठी अल्कोहोलिक्स अनोनिमस सांगतं की ही जी अवस्था आहे, या अवस्थेसाठी तुला मार्गदर्शकाचा उपयोग होऊ शकतो. तुला मार्गदर्शकाचा उपयोग होऊ शकतो. त्या चिकट दलदलीत लोळणं तू सोडू शकत नाहीस ना, तुला तिथंच लोळायचं आहे ना, तरी पण नैतिक आढावा घेण्यासाठी तुला मार्गदर्शक तुला मदत करू शकतो. इतरांना ब्लेम करणं, स्वतःला श्रेष्ठ मोठं ठरवण्याचीच तुझी मानसिकता आहे ना, स्वतःलाच तू श्रेष्ठ समजतोस ना, तर मग अशा वेळेला तुला मार्गदर्शक समजावून सांगू शकतो. हे कार्य तेच करू शकतात. कोण तेच करू शकतात म्हणजे कोण करू शकतात? तर इथं लिहिलंय अल्कोहोलिक्स अनोनिमसनं, मार्गदर्शक, कोणते मार्गदर्शक हे कार्य करू शकतात? चौथ्या पायरीच्या, फार महत्वाचे शब्द आहेत बरं का, चौथ्या पायरीच्या कसोटीला उतरलेल्या एच्या अनुभवाचे संदेशवाहक तेच आहेत. कोण संदेशवाहक? स्पॉन्सर कोण? कुणाला निवडायचा? कसा पाहिजे स्पॉन्सर? मार्गदर्शक कसा पाहिजे? चौथ्या पायरीच्या कसोटीला उतरलेल्या. कसोटीला उतरणं म्हणजे काय? आता थोडक्यात सांगायचं म्हणजे कस बघतात, कस, सोन्याचा कस बघतात, कसाचा दगड असतो त्याला लावून, किंवा तेजाब टाकून बघतात, किंवा दुधाचं फॅट बघतात की नाही, फॅट म्हणजे काय बघतात? कस बघतात. दूध घालायला गेले डेअरीवरती की कॅनमध्ये नाही तर ह्याच्यामध्ये पहिल्यांदा फॅट बघतात, ते हे टाकून, आणि किती फॅट आहे त्यानुसार त्याचा रेट मिळतो. फॅट म्हणजे काय? कस. तसं चौथी पायरीला कसाला स्वतःला ज्याने लावून घेतलंय, स्वतःची ॲक्च्युअल सत्य परिस्थिती, वस्तुस्थिती ज्यांनी स्वीकारलेली आहे, चौथ्या पायरीत स्वतःला कार्यक्रमाच्या ताब्यात देऊन स्वतःची मस्ती, अहंकार, आत्मकरुणा अशा कुठल्याही गोष्टी स्वतःबरोबर न ठेवता केवळ त्यातून मुक्त होण्यासाठी कार्यक्रम चौथ्या पायरीचा ज्यांनी घेतला, सूचना ज्यांनी स्वीकारल्या आणि त्याप्रमाणे स्वतःवरती कृती केली, अशा एच्या अनुभवाचे संदेशवाहक तेच आहेत. असेच लोक एच्या अनुभवाचे संदेशवाहक असतात. ज्यांनी चौथी पायरी अर्धवट घेतलेली आहे ते फक्त एवढंच सांगतात, लई बेकार आहे बरं का, लई अवघड आहे बरं का, भावा लई अवघड आहे, तू आपलं येत राहा आणि मग तुला जमल त्या वेळेला घे, घाई करू नकोस चौथी पायरी घ्यायची. आणि अल्कोहोलिक्स अनोनिमस म्हणतं तिसरी पायरी झाली की लगेच चौथी पायरी घे. चौथी पायरी घेतलीस की चौथ्या पायरीपासून चैतन्यपूर्ण कृतीचा कार्यक्रम सुरू झालेला आहे. चैतन्यपूर्ण कृती म्हणजे काय? उच्च शक्तीची कृपा मला अंतःकरणात समजावी, यासाठी माझं मन स्वच्छ झालं पाहिजे, विचार स्वच्छ झाले पाहिजेत, भावना स्थिर झाल्या पाहिजेत, माझ्या कल्पना निस्तरून गेल्या पाहिजेत, माझी भन्नाट स्वप्न असतात त्यातून माझे पाय जमिनीवर आले पाहिजेत, तर मला शांतचित्तता म्हणजे शांत मन, स्थिर विचार आणि जगण्याचा आनंद मिळू शकतो. त्यासाठी हा चौथ्या पायरीपासून चैतन्यपूर्ण कृतीचा कार्यक्रम आहे असं सांगितलंय. आणि जे कार्यक्रम घेत नाहीत
ते ओल्ड टायमर कुमारेसला सांगतात, अरे 3-4 वर्ष ये आणि मग कार्यक्रम घे, तोपर्यंत फक्त पहिल्या गोटापासून लांब राहा. म्हणजे तोपर्यंत कुमारेस बायकोचं वाटोळं, घरादाराचं वाटोळं, पैशाचं वाटोळं, व्यवहारात घोळ, न्यायालयीन काहीतरी भानगडी कायदेशीर, हे सगळं करून बसतो. का? तर फक्त पहिल्या गोटापासून लांब आहे. मलाही असेच सल्ले दिले होते मित्रांनो ओल्ड टायमरनी. पण मी कार्यक्रम घेतला, मी त्यांचं नाही ऐकलं, कारण स्वार्थी कार्यक्रम आहे. मी माझ्या समस्येसाठी आलो आहे. मी दुसऱ्यांच्या समस्येसाठी आलेलो नाही आहे. मी माझं गेलेलं आयुष्य परत मिळवण्यासाठी आलेलो आहे. माझ्या मनाचा निरोगीपणा परत मिळवण्यासाठी मी आलेलो आहे. मी दुसऱ्यांचे हलवण्यासाठी आलेलो नाही. हे मला पक्क माहिती होतं. आणि त्यामुळे किती का ओल्ड टायमर असे ना, किती का स्टार स्पीकर असे ना, जेव्हा मला एखादा बांधव, असा मोठा महान बांधव सांगतो अल्कोहोलिक्स अनॉनिमस मधला, की कुमार अरे काही घाई करू नकोस, निवांत कार्यक्रम घे, पहिल्या गोटापासून लांब राहा, बस त्यानंतर बघू 1-2-3 वर्षांनी 4 वर्षांनी. काही नाही सांगतात 1.5 वर्ष जाऊ दे भावा, मग घे कार्यक्रम. तोपर्यंत भावाचं वाटोळ होते, 25 वेळा स्लीप होऊन आयुष्य बर्बाद करून घेतो कुमारी. माझी स्लीप अशीच झालेली आहे मित्रांनो, माझी स्लीप अशीच झालेली आहे. असे सल्ले मी ऐकतो, कारण मी काय आहे, पळपुट आहे. मी पळपुटा आहे. पण मी पळपुट आहे म्हणजे कोण? मद्यपाशानं आजारी असणारा माझ्यासारखा दारुडा हा पळपुट आहे. लगेच शॉर्टकट मारतो. काही परिश्रम घ्यायची इच्छा नाही, आपोआप घडावं, जादूची कांडी फिरावी. आणि त्यामुळं मी अशा लोकांचं ऐकलं. आणि अशा लोकांचं ज्यांनी ऐकलेलं आहे ते स्लीपमध्ये गेलेत, रिलॅक्स झालेत आणि सायकलमध्ये गेलेत आणि आयुष्य बर्बाद झालीत. परमेश्वराची कृपा आहे. अनेक बांधव आयुष्य संपलं त्यांचं. मला जिवंत ठेवलं परमेश्वरानं, उच्च शक्तीनं, अल्कोहोलिक्स अनॉनिमस नावाच्या उच्च शक्तीनं. बरं का, इतर कुठली उच्च शक्ती मी मानत नाही. मला अनुभवच नाही इतर कुठल्या उच्च शक्तीचा. अल्कोहोलिक्स अनॉनिमस ही माझी उच्च शक्ती आहे. आणि 12 पायऱ्यांचा कार्यक्रम मी माझ्या आयुष्यात फक्त आजचा दिवस जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं आचरणात आणणं ही या माझ्या परमेश्वराची इच्छा आहे. परमेश्वर अल्कोहोलिक्स अनॉनिमस इच्छा परमेश्वराची. 12 पायऱ्यांचा कार्यक्रम मी माझ्या आचरणात आणावा माझ्या पूर्तीप्रमाणे. आणि त्याची परतफेड कशी करायची आहे मला? मी स्वतः उपयोगी माणूस आणि उपयुक्त नागरिक व्हायचं. कार्यक्रमात राहून रोजच्या रोज जेवढ्या पायऱ्यांची कृती केलेली आहे तेवढी करत राहायचं, स्वतःला चेक करत राहायचं. याची सवय आपोआप होते मित्रांनो, मुद्दामून काही करावं लागत नाही. आता राग आला, चिडचिड आली की आपोआप कार्यक्रम मनात अलार्म देतो, घंटी वाजवतो, एक कुमार हल्लाय, ट्रॅकवरून बाजूला चाललाय, ट्रॅकवरती ये. रागवायचं नाही, चिडायचं नाही, वैतागायचं नाही, त्रासायचं नाही. हे होण्यासाठी मला कृती करावी लागते मित्रांनो. आणि मग मदत घ्यावी लागते. खिन्न व्यक्तीला असे जे कार्यक्रम प्रत्यक्ष अनुभव घेतलेले, कार्यक्रमाचा अनुभव घेतलेले मार्गदर्शक असतात, ते ओल्ड टायमर नव्हे, लॉंग टायमर नव्हे, मिड टायमर नव्हे, स्टार प्रचारक नव्हे, एएचे डेलिगेट नव्हे, एएचे पदाधिकारी नव्हे. इथं स्पष्ट सांगितलेलं आहे, एएच्या अनुभव 4थ्या पायरीच्या कसोटीला लागून, त्या कसोटीला जे उतरलेत तेच एएच्या अनुभवाचे खरे संदेशवाहक आहेत. तेच मला मार्गदर्शक करू शकतात 4थ्या पायरी बाबतीत. उगाचच कुणी उठून मला 4थ्या पायरीचं शहाणपण शिकवू शकत नाही. खिन्न व्यक्तीला असे बांधव काय करतात, ते प्रथम त्याची बाब वेगळी किंवा विचित्र नसल्याचे सांगून त्याचे सांत्वन करतात. काय केलं पाहिजे मार्गदर्शकानं, स्पॉन्सरनं? तर हे केलं पाहिजे, अरे कार्यक्रम लय अवघड आहे, 1-2-4 वर्ष ये आणि मग घे. हे त्याला उत्तर नाही आहे. मार्गदर्शकाचं काम काय आहे पहिलं, की जो 4थ्या पायरीला घाबरलेला बांधव आहे त्याला हे सांगितलं पाहिजे की अरे बाबा, तुझ्यात आणखीन माझ्यात काही फरक नाही आहे. तू जे अनुभवतेस तेच मी अनुभवतोय. आणि तुला जे वाटतं ते विचित्र नाही आहे, वेगळं नाही आहे, तो आजाराचा भाग आहे. त्यामुळं मग नवागताला जो कार्यक्रमात नवीन आहे, 4थ्या पायरीच्या कार्यक्रमानं भेदरलेला आहे, घाबरलेला आहे, त्याला सांत्वना मिळते, मन शांत होतं त्याचं. त्याचे व्यक्तित्व दोष एमधील अन्य कोणाही पेक्षा संख्येने अधिक किंवा जास्त वाईट असण्याची बहुधा शक्यता नाही, असं ते सांगतात. हां, 4थ्या पायरीचं काम सुरू केलं
की पायरी क्रमांक 1 ते 4 पर्यंत पोचता पोचता मित्रांनो एक विचित्र अशी भावना, एक विचित्र जाणीव, एक विचित्र लो कॉन्फिडन्स माझ्यासारख्या दारुड्याच्या मनात निर्माण होतो. यायला मी काय कंडमच आहे राव, काय अर्थच नाही, नालायकच आहे मी, अशी एक भावना होते. त्यावेळेला ते सांगतात की अरे तुझ्यात जेवढे दोष आहेत ना तेवढेच किंवा त्यापेक्षा अधिक जास्त दोष माझ्यामध्ये असू शकतात, असा मार्गदर्शक सांगणारा पाहिजे. ते कोण मार्गदर्शक सांगू शकतो? ज्यांनी 4थ्या पायरीच्या कसोटीला स्वतःला लावलंय, तोच सांगू शकतो. त्यामुळं मार्गदर्शक तत्परतेने त्याच्या मोकळ्या आणि सहज बोलण्यातून, मोकळं बोलणं आणि सहज बोलणं हे केव्हा जमतं? ज्यांनी स्वतःचं अंतःकरण, स्वतःच्या मनातली घाण स्वच्छ केलेली आहे पाहून, तोच करू शकतो. कुठलाही दिखाऊपणा न करता, मी एवढ्या वर्षाचा सोबर, मी एवढी टोकन घेतली, मी एवढ्या मीटिंग केल्या आणि मी हे केलं, मी ह्याव केलं त्याव केलं, दिखाऊपणा खूप असतो. तो दिखाऊपणा न करता, हे बिग बुक आणखीन अल्कोहोलिक्स अनॉनिमसचं लिटरेचर सांगतंय कुमारेशच्या मनातले हे शब्द नाहीत. लिहिलेलं आहे स्पष्टपणानं, कोणताही दिखाऊपणा न करता त्याचे स्वतःचे पूर्वीचे आणि आजचे दोष दाखवून, येस, स्वतःचे दोष दाखवून, दुसऱ्याचे दोष नव्हे, स्वतःचे दोष दाखवून. समूहामध्ये काय होतं? जेवढा ओल्ड टायमर तेवढा तो दुसऱ्यांना बोटं दाखवणारा किंवा बोटं घालणारा असतो. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. तर असा एखादा बांधव जर समूहात असेल तर कार्यक्रम तिथं रुजत नाही. हाही कुमारेसचा अनुभव आहे आणि त्यामुळं कुमारेसचं खूप नुकसान झालेलं आहे. पण मी त्या बांधवांना दोष देत नाही, दोष माझ्या मद्यपाच्या आजारात होता. पण मार्गदर्शकानं कसा असायला पाहिजे? तो शांत असला पाहिजे, त्यांनी सहज त्याला बोलता आलं पाहिजे, तो मनमोकळा असला पाहिजे. आणि हे सगळं असण्यासाठी त्यानं स्वतःतले दोष स्वतः पाहिलेले असले पाहिजेत आणि ते दोष निचरा केलेला असला पाहिजे. आणि मग मार्गदर्शक बहुधा बहुतेक वेळेला नवागताकडं, म्हणजे 4थ्या पायरीचा कार्यक्रम जो नव्यानं घेतोय त्याच्याकडं त्याच्या दोषांच्या बरोबर नोंद करता येतील असे काही गुणही त्याच्यापाशी असणार हे निदर्शनास आणून देतो. येस, अल्कोहोलिक्स अनॉनिमस दुसऱ्या पायरीत जे सांगतं ना की आमचा विश्वास बसला, अनुभवातून आमचा विश्वास बसला की आमच्याहून महान शक्तीच आमचा मानसिक निरोगीपणा परत मिळवून देऊ शकेल. याचा अर्थ माझ्यात मानसिक निरोग, माझं मन निरोगी होतंच, माझ्या स्वभाव दोष, चरित्र दोष, मद्यपाशी आजाराने ते झाकळून टाकले, दाबून टाकलेला आहे, तो परत मिळवण्यासाठी मला उच्च शक्ती मदत करू शकते. म्हणजे चांगले गुण पण दारुड्या तुझ्यामध्ये आहेत असं अल्कोहोलिक्स अनॉनिमस सांगतं. अल्कोहोलिक्स अनॉनिमस मला स्पष्ट सांगतं, कुमारेस, कितीही काही झालेलं असलं तरी तुझ्यात चांगला आहे बरं का. आणि हे त्या स्पॉन्सरने दाखवून दिलं पाहिजे. 4थी पायरी घ्यायला जो घाबरतो ना, जो नवागत, त्याला दाखवून दिलं पाहिजे. हे स्पॉन्सरचं काम आहे की बाबा रे, दोष आहेत, माझ्यात पण दोष आहेत, पण माझ्यातला हा चांगला भाग अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या या कार्यक्रमाच्या आचरणानं प्रगट झाला. तसा तुझ्यातही काही चांगले गुण आहेत, तुझ्यातही चांगल्या गोष्टी आहेत, तू कष्ट करतोस, तुझ्यामध्ये कौशल्य आहे, तुझ्यामध्ये बुद्धी आहे, तुझ्यामध्ये कष्ट करण्याची तयारी आहे, तुझ्यामध्ये काही कला आहे, तुझ्यामध्ये शिकण्याची कॅपॅसिटी आहे, तू एक दिवसाच्या आधारानं तू दारूपासून लांब आहेस, हे सगळ्या चांगल्या गोष्टी आहेत. स्पॉन्सर हे बोलू शकतो. आणि त्यामुळं काय होतं, त्यामधून रोगटपणा निघून जाऊन समतोल साधण्यास उत्तेजन देतो. कोण कुणाला? कार्यक्रमावरचा स्पॉन्सर. 4थी पायरी घेणारा जो नवागत असतो त्याला त्याच्या विचारातून रोगटपणा बाजूला काढून त्याच्या विचारांचा समतोल बॅलन्सिंग करण्यासाठी मदत करतो. लवकरात लवकर नवागत वस्तुस्थितीला सामोरा जाण्यास प्रारंभ करतो. हे सगळं स्पॉन्सरनी केलं तर नवागत लवकरात लवकर 4थ्या पायरीत स्वतःच्या परिस्थितीला सामोरा जातो बरं का मित्रांनो. 4थी पायरी पायरी नसेल तर अल्कोहोलिक्स अनॉनिमसचा समूह नाही बरं का, तो प्रायव्हेट लिमिटेड आहे. जिथं अल्कोहोलिक्स अनॉनिमसचा 12 पायऱ्यांचा कार्यक्रम नाही, तो प्रायव्हेट लिमिटेड आहे. फक्त नाव अल्कोहोलिक्स अनॉनिमस. GSO इंडिया, AAGSO इंडियाच्या अंतर्गत प्रायव्हेट लिमिटेड ग्रुप असतात. ते 4 बांधव, 5 बांधव, 8 बांधव, 10-12 बांधव,
जिथं कार्यक्रमच नाही तिथं कट्टा मैफल असते ना, कट्ट्यावर बसतात तसे फक्त येऊन दारूच्या गप्पा मारायच्या एवढंच. कार्यक्रम नाही तर तो एचा समूह असू शकत नाही. कुमार एसचा वैयक्तिक आकलन आहे हे. त्यामुळं ज्या वेळेला स्पॉन्सर कार्यक्रमाच्या माध्यमातून स्वतःचं शुद्धीकरण करतो, स्वतःच शहाणपणा परत मिळवतो आणि मग अशा नवागताला सांगतो, त्यावेळेला तो नवागत लवकरात लवकर त्याच्याबद्दलची जी सत्य वस्तुस्थिती आहे तिला सामोरा जाण्याला सुरुवात करतो आणि त्याच्या भीतीची जागा आता तो निर्भयतेनं घेतो. म्हणजे त्याच्या भीतीच्या ऐवजी त्याच्यामध्ये निर्भयपणा येतो, त्याची भीती नष्ट होते आणि तो त्याच्या स्वतःच्या दोषांकडे पाहू लागतो. वाव, ग्रेट. इथं दोष दाखव म्हणून सांगितलेलं नाही आहे, नवागताचे दोष दाखव म्हणून सांगितलेलं नाही आहे. तू असं आहे, तू फालतू, तू हे, तू ते, तू बेअक्कल, तुला कोणी सांगितलं होतं, तुला कळत नाही काय, असं नाही काय, आम्ही बघ कसे आणि तू बघ कसं, असलं त्याच्यातले दोष दाखवायला सांगितलेले नाही आहेत. जो ओल्ड टायमर असतो, जो मार्गदर्शक असतो, त्यांनी स्वतःतल्या दोषांचं उदाहरण द्यायचं आहे आणि नवागताला त्याच्या स्वतःतले दोष स्वतःहून त्या नवागतानं पाहावेत यासाठी त्याची भीती नष्ट करायची आहे. हे स्पॉन्सरचं काम आहे, हे ओल्ड टायमरचं काम आहे. टोकनचं खणखणाट हा ओल्ड टायमरचं काही काम नाही आहे. अल्कोहोलिक अनोनिमस कुठंही ह्याच्यामध्ये किती वर्षाची टोकन घेतली, किती मीटिंग केल्या, किती काय काय केलं, किती सेवा करता, ह्याविषयी काहीही बोलत नाही. कार्यक्रम नवागताला घेता यावा यासाठी प्रोत्साहन देणारा ओल्ड टायमर हा कार्यक्रमावरती असतो. प्रोत्साहन जो देतो तोच कार्यक्रमावरती असतो बरं का. जो प्रोत्साहन देत नाही कार्यक्रमासाठी तो कार्यक्रमावरती नसतो म्हणून प्रोत्साहन देत नाही. अल्कोहोलिक अनोनिमसला धोका अल्कोहोलिक अनोनिमसच्याच सदस्यांच्याकडून आहे. ते धोका देणारे सदस्य कोण असतात? जे कार्यक्रमाला धुडकावून लावतात आणि कुमारेसला नावं ठेवतात. आणखीन मग कुमारेस काय करतो? असं कुमारेस कार्यक्रमावरती बोलतो, कार्यक्रमाला महत्त्व देतो म्हणून जे शिव्या देतात कुमारेसला, त्यांच्याकरता कुमारेस मोकळ्या मनाने परमेश्वराचा धन्यवाद करून परमेश्वराकडे प्रार्थना करतो त्या सर्व बांधवांच्यासाठी. आणि कार्यक्रमामुळं कुमारेसमध्ये शांतता आलेली आहे. कुमारेसचं तोंड, शिवी देणारं तोंड प्रार्थना करतंय मित्रांनो. अशा बांधवांच्यासाठी हा फार मोठा चमत्कार आहे. 1 जानेवारीचं जे रोजचं प्रतिबिंब आहे ते रोजचं प्रतिबिंब उघडून वाचा, सुंदर प्रतिबिंब आहे. त्यात जे लिहिलं आहे मी एक चमत्कार आहे, त्याचा अनुभव मी आज घेतोय मित्रांनो. आणि म्हणून कार्यक्रम महत्त्वाचा आहे. आता आपण ॲक्च्युअल 4थ्या पायरीत काय पाहायचं आहे, प्रॅक्टिकली स्वतःच्या मधले दोष पाहायचं म्हणजे नेमकं काय करायचं आहे. दोष पाहायला सांगितले, स्वतःला दोष लाव असं सांगितलेलं नाही आहे. स्वतःला दोष लाव, स्वतःला अपराधी मान असं सांगितलेलं नाही आहे. स्वतःचे दोष पहा असं सांगितलंय, पाहायला सांगितलंय. त्यामुळं जे इतरांना दोष लावणं आहे ते थांबवायचं असेल तर मी कार्यक्रम घेतला पाहिजे. म्हणजे मी इतर दारुड्यांच्याकडे बोटं दाखवत नाही, मी माझ्या कार्यक्रमाबद्दल बोलू शकतो. आणि हे सगळं कुमारेस स्वतःच्या अनुभवातून बोललेलं आहे. त्यामुळं कुणाला जर वाईट वाटलं असेल कार्यक्रमावरती मी बोलतो म्हणून, माझ्या अनुभवाबद्दल बोलतो म्हणून, माझ्या चिंतनाबद्दल बोलतो म्हणून कोणाला वाईट वाटलं असेल तर मला क्षमा करा. कुणाला काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. आणि चेअरमन साहेब मला संधी दिली आज अभ्यासासाठी, त्यासाठी तुमचा धन्यवाद करतो. बांधवांनो तुमचा धन्यवाद.